नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, येत्या 21-22 तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण एकदम तयार झाले आहे आणि मालदीव या बेटावर एक चक्राकार दाब तयार झाला आहे. त्या चक्राकार दाबामुळं अरबी समुद्रात एकदम जोरदार असे पावसाळी वातावरणाचे वारे वाहत आहेत आणि ही वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम येणाऱ्या 23 तारखेपासून 22 ते 23 तारखेपासून जास्त जाणवणार आहे. आपण पाहू शकता, पाहत आहात शेतकरी मित्रांनो, पाऊस हा 22 तारखेला काही चंद्रपूर, नागपूर, अमरावती या भागामध्ये, अकोला या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे 22 तारखेला. आणि हाच पाऊस जवळजवळ विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. तसेच संभाजीनगर, बीड या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण चांगल्यापैकी राहण्याचा अंदाज आहे. तर हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो नाशिक, जळगाव, संभाजीनगर या भागामध्ये 24 तारखेपासून पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस 24 तारखेपासूनच पुढील शेतकरी मित्र आपण पाहत आहात, 20 तारखेला चंद्रपूरचा काही भाग या ठिकाणी, तसेच अकोला या भागामध्ये पावसाचे प्रमाण आहे. पण पाऊस हा जवळजवळ शेतकरी मित्र 20-21 पावसाचे प्रमाण मराठवाडा, तसेच इकडं पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये थोडे कमी राहणार आहे. पण 22 तारखेला चंद्रपूर, तसेच नांदेड, नागपूर, अकोला या ठिकाणी 22 तारखेपासून पावसात चांगली सुधारणा होण्याचा अंदाज आहे आणि चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. नांदेड, चंद्रपूर, अकोला, तसेच संभाजीनगरचा काही भाग 23 तारखेला, बीड, केज, ते संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी चांगला 23 तारखेपासून चांगला जोरदार, 23 तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ अरबी समुद्रामध्ये एकदम खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या 30 तारखेपर्यंत, म्हणजे 30 जून पर्यंत पाऊस हा टप्प्याटप्पा, म्हणजे काही भागात भाग बदलत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 30 तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. आणि ह्या पावसाचे प्रमाण हे विदर्भ साईडला जास्त राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ साईडला 30 तारखेपर्यंत हा पाऊस चांगला राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं तर संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण जास्तच राहणार आहे. आणि हा पाऊस जळगाव, अकोला, संभाजीनगर, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, अहमदनगर या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण हे चांगले राहण्याचा अंदाज आहे. आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.